हरि ओम. सार्थक वाटे झालिया वेचाचे, जीवनगाथा एका तपस्विनीची या शीर्षकांतर्गत पूजनीय स्वामी भक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या संकलित आत्मवृत्ताचं वाचन आपण ऐकत आहोत. आज ऐकूया यातील प्रकरण 5, सद्गुरू कृपेचा परिसस्पर्श, याचा भाग 17. सुषमाताई म्हणतात, सद्गुरू शिष्याची कसोटी परीक्षा अनेक प्रसंगात निरनिराळ्या पद्धतीनं घेत असतात. ही परीक्षा घेण्याची प्रक्रिया अनेक वर्ष सुरू असते. त्या शिष्याची साधना, आहारविहार, वर्तन, स्वभाव, शारीरिक मानसिक प्रकृती, बौद्धिक पातळी, व्यवहारक्षमता, पारमार्थिक बोध ग्रहण करण्याची शक्ती, ग्रंथांचा अभ्यास, आपले विचार दुसऱ्याला योग्य त्या पद्धतीनं पटवून देण्याचं कौशल्य, चातुर्य, त्याचबरोबर पारमार्थिक गुण, दया, क्षमा, करुणा, सहनशीलता, शांती, प्रेम, ईश्वरनिष्ठा, गुरुनिष्ठा, हे किती प्रमाणात शिष्याकडून आत्मसात केले जातात. कामक क्रोधादी विकार, वासना या किती कमी होतात, या सर्व गोष्टींवर सद्गुरूंचं अगदी बारकाईनं लक्ष असतं. विशेषतः एखादा शिष्य स्वतःची साधना आणि सद्गुरूंनी हाती घेतलेलं कार्य यात चांगल्या प्रकारे प्रगती करत असेल आणि कार्यात सहकार्य करत असेल तर सद्गुरू त्याच्याकडे विशेष लक्ष देतात. त्याच्या अंगच्या लहानशा गुणाला देखील उत्तेजन देऊन ते गुण कसे वाढतील ते सद्गुरू पाहतात. त्याचबरोबर त्याचे दोष प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे त्याच्या नजरेस आणून देतात. ते कमी कसे होतील तेही पाहतात. असा एखादा शिष्य तयार होताना दिसला तर सद्गुरूंना अत्यंत आनंद होतो. त्यासाठी दोघांनाही बरेच कष्ट दीर्घकालपर्यंत घ्यावे लागतात. स्वामीजींनी असे अपार कष्ट अनेक साधकांसाठी घेतले, हे स्वामीजींचं वैशिष्ट्य आहे. त्यातून काही साधक थोडेफार तयार झाले, काही होत आहेत. सद्गुरूंना नेमकं काय पाहिजे हे कळणंच प्रथम कठीण असतं आणि कळलं तरी ते वळणं, त्याप्रमाणे आपल्यात बदल घडवणं आणखी कठीण असतं. स्वामीजींनी माझीही परीक्षा अशीच दीर्घकालपर्यंत घेतली. त्यांच्या सान्निध्यात बरीच वर्ष राहण्याचं भाग्य मला मिळालं. त्यांचं चरित्र लिहिण्याच्या निमित्तानं अनेक प्रश्न विचारून त्यांचं मनोगत जाणून घेता आलं. विशेषतः त्यांच्याच परवानगीनं त्यांचं सर्व बोलणं, प्रवचनं, सत्संग टेप करून घेता आलं. ते पुन्हा पुन्हा ऐकता आलं. आजही त्या कॅसेट्स ऐकता येतात. त्यांच्या शब्दातील खोल अर्थ हळूहळू उलगडत जातो. स्वतःमध्ये बदल करता येतो. त्यांचं जीवन, दिवसभरचा आखीव रेखीव कार्यक्रम नजरेसमोर असतो. त्या सर्वांचा परिणाम आपल्यावर होत असतो. विशेषतः पुणे पणजीच्या 15 दिवसांच्या प्रवासात स्वामीजी आणि सरलाताई यांच्या जवळच मला राहता आलं. त्यावेळी स्वामीजींनी माझी खरी परीक्षा घेतली असं मला वाटतं. त्यांच्या कसोटीला मी थोडी बहुत उतरली असावी म्हणून आणि विशेषतः त्यांची अपार करुणा म्हणून त्यांच्या कृपादृष्टीचा वर्षाव माझ्यावर झाला आणि आज मी अत्यंत आनंदात आहे. स्वामीजी म्हणतात, तुझं 25 वर्षांपूर्वीचं जीवन आणि आत्ताचं जीवन एक नाही. पूर्वीच्या जीवनापासून तू बरीच लांब गेली आहेस. एवढंच नाही तर तुझ्या आजूबाजूला असलेलं जीवन तुला मनतः आवडत नाही. हे असं जीवन नसावं असं वाटतं. स्वामी जसं जीवन जगतात तसं जीवन जगण्याचा प्रयत्न करावा असं वाटतं. हा भाव, हा बोध अनेक वर्षांच्या साधनेनंच येतो. जो जिथं असेल तिथून त्याला पुढे नेण्याचा प्रयत्न संत करतात. आपली मनं तपासा. लोकांविषयी आपल्याला काय वाटतं ते बघा. राजकारणी पिंड परमार्थाला उपयोगी नाही. दुसरा मनुष्य लबाड आहे असं धरून राजकारण चालतं.
परमार्थात दुसरा मनुष्य चांगला आहे असं धरून चालायचं. राजकारणी मनुष्य बदलायला फार काळ लागतो. सरळ साधे लोक मला आवडतात. काही मंडळी वरवर रागीट हट्टी दिसली तरी ती खरंच मला आवडतात. त्यांच्या मनात काही नसतं. माझ्या माहितीत जे संत आता आहेत ते खरोखरीच साधे आणि चांगले आहेत. मी मात्र पानी तेरा रंग कैसा जिसमें मिलावे तैसा असा आहे. एखादा जर लबाड असेल तर मी त्याला दाखवून देईन की तुझी लबाडी मला कळल्याखेरीज राहत नाही. अशी ही माझी प्रकृती. स्वरूपानंदांचीही तशीच होती. त्यांच्या आणि माझ्या प्रकृतीत विलक्षण साम्य आहे आणि आमची दोघांची मतं देखील एकच आहेत. सगळ्याच बाबतीत खाण्यापिण्यापासून सगळी एकच आहेत. संतांच्या सान्निध्यात प्रामुख्यानं 2-3 प्रकारची मंडळी आढळतात. एक, संतांचं संतत्व महात्म्य लक्षात न आल्यानं त्यांनाच आपण काही शिकवलं पाहिजे, त्यांची चूक वेळच्या वेळी त्यांच्या नजरेस आणून दिली पाहिजे अशा कल्पनेनं त्यांच्यावर बारीक नजर ठेवून त्यांना समज देणारी मंडळी. जसं अर्जुन भगवान गोपाळकृष्णांना आपल्याच बरोबरीचा आपला एक सखा मित्र समजून प्रथम त्यांनाच काही उपदेश करू पाहत होता. पुढे विश्वरूप दर्शनानंतर अर्जुनाला त्यांचं खरं स्वरूप थोडंफार समजलं आणि तो शरणागत झाला. पण संतांच्या बाबतीत ते देहानं समोर असेपर्यंत त्यांचं खरं मोठेपण त्यांच्या निकटवर्तीयांना देखील नेमकं लक्षात येत नाही. काही मंडळी तर त्यांना वेडच समजतात. 2, काही मंडळी संतांचं थोरपण जाणून त्यांच्या आज्ञेचं पालन यथाशक्ती करण्याचा प्रयत्न करत असतात. अर्थात तंतोतंत आज्ञापालन बहुधा कुणालाच जमत नाही. कारण संतांच्या प्रत्येक कृतीमागचा त्यांचा बोध काय, हेतू काय हे लक्षात न आल्यानं संतांच्या अनुपस्थितीत जेव्हा एखादी कृती करायची असेल, एखादा निर्णय घ्यायचा असेल तेव्हा ते गोंधळात सापडतात अथवा चुकीची गोष्ट करतात. 3, तिसऱ्या प्रकारच्या व्यक्ती फारच थोड्या असतात. त्यांचा संतांवर पूर्ण विश्वास निष्ठा असते. ते कधी चुकणार नाहीत याची खात्री असते. त्यांच्या आज्ञेचं पालन करण्याचा ते कसोशीनं प्रयत्न करीत असतात. त्याचबरोबर त्यांच्या कृतीमागचा हेतू बोधाची पातळी जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतात. या प्रयत्नात जर त्यांना त्यांच्या परमभाग्यानं सद्गुरूंशी मोकळेपणाने बोलण्याची संधी प्राप्त झाली तर ते सद्गुरूंचा मनोभाव समजून घेण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे त्यांना सद्गुरूंच्या अनुपस्थितीत सद्गुरूंना जे अभिप्रेत असतं ते करणं थोडंफार शक्य होतं. असे मोजकेच शिष्य थोर संतांच्या पश्चात त्यांचं कार्य थोडंफार पुढे नेऊ शकतात. मी स्वामीजींना नेहमी म्हणत असे की तुम्ही जे करता ते 100% बरोबरच असणार ही खात्री आहे. पण एखाद्या प्रसंगी असं का केलं हे कळलं तर मला त्याचं अनुसरण करण्याचा प्रयत्न करता येईल. स्वामीजी अगदी मोकळेपणाने आपलं मनोगत स्पष्टपणे व्यक्त करीत. त्यावेळचे प्रसंग, स्वामीजींचं वागणं बोलणं, उपदेश त्यावेळी टिपलेलं माझ्याजवळ असल्यानं आज मला त्यातून नेमकं मार्गदर्शन लाभत आहे. शिवाय स्वामीजींनी आमच्यातील संवाद कॅसेटवर घेऊन ठेवण्यास का सांगितलं त्याचं मर्म लक्षात येत आहे. ते एकदा म्हणाले, इतरांच्या बाबतीत मी प्रसंगानुसार असं का वागलो ते सांगेन, पण वैयक्तिक तुझ्या बाबतीत एखादी गोष्ट मी का करतो त्याचं कारण विचारू नकोस, ते तुला पुढं कळेल. ही स्वामीजींची आज्ञा मी पाळली आणि आज त्यांच्या बोलण्याचा उलगडा मला थोडाफार होत आहे. आज इथेच थांबूया. यानंतरचा 71वा भाग आपण उद्या ऐकूया. अखंड करी सोहम ध्यान, कृतार्थ जीवन
होय त्याजे. हरि ओम तत्सत.